फडणवीसांच्या तंबीनंतर देखील पडळकरांकडून जयंत पाटलांवर वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे। सांगलीतील दसरा मेळाव्यातून पडळकरांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। जयंत पाटील राजाराम बापूंची औलाद नाहीये असं बोललो होतो ते खरंय, मी जे बोललो ते कधीच माघारी घेत नाही असं वक्तव्य पडळकर करतायत। जे बोलायचं ते मी बोलतो आणि ते मी मागे घेत नाही आणि त्यामुळे कुठला विषय। अरे आता मला संदीपबाबांनी मागे सांगितलं, मी बोललो ही गोष्ट खरी आहे की अमुक अमुक यांची तुम्ही औलाद आहे असं मला वाटत नाही। अरे पण तुम्ही त्याचा गैरअर्थ का घेताय? पूर्वी लोक दत्तक पण घेत होती ना जुन्या काळामध्ये। मला वाटलं त्यांच्यासारखा हा नाही म्हणजे ह्याला काय दत्तक वगैरे घेतला का? पहिले भांड्यावर बिंड्यावर द्यायची माणसं माहिती आहे तुम्हाला? हा, आपल्या घरात आई आजी सांगते याला भांड्यावरती घेतलाय, अमुक केलंय तमुक केलंय, तो यांच्या मागे फिरत फिरत आला होता म्हणून आम्ही घेतलाय। आपल्या गावात कितीतरी अशा स्टोर आहेत आणि गावात हे तुला कुणी काढलाय सहज म्हणतात ती माणसं, म्हणतात की नाही हे तू कुणाची औलाद आहे रे, तुला काय असं करतो? सहज गावात बसल्यावर दिवसातनं 1000 वेळा लोक बोलतात, 1000 वेळा। अरे सांगलीमध्ये म्हणले महाराष्ट्र संस्कृती बचाव सभा आणि मला आई म्हणून शिव्या देत होते। मला ते गोप्या गोप्या म्हणले का नाही सांगा? कुठल्या टीव्ही वरती ह्याच्यावर चर्चा झाली का? एक विधानसभेचा आमदार ज्याला 40,000च्या मतांनी निवडून दिलाय त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देत आहेत, हे गोप्या गोप्या म्हणतायत। कुठं डेबिट झालं नाही, कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही, म्हणजे ह्यांना हे मान्य आहे। मला गोप्या म्हणलं ना, मला म्हणू दे रे, मी एकदम सामान्य घरातला पोरगा आहे, मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणला मला त्याचा फरक पडत नाही। मग मी तुला जनत्या म्हणलं तर चालेल का? चालेल का? मी म्हणणार नाही, पण असं म्हणलं तर चालेल का? अरे त्या जयंत्याला माझं चॅलेंज आहे, माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगलीमध्ये केली। ते वाळव्याचं कुत्र म्हणत होतं की त्याला पोरं हुडकायला चाललेत। त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आव्हान करतोय बिरोबाच्या बनातनं, तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टायमिंग देईल, टायमिंग। माझं वाक्य पुढचं ऐकून घ्या। जयंत्या आणि वाळव्याच्या कुत्र्यानं उद्या मुंबईमध्ये सांगलीमध्ये प्रेस घ्यायची आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद पडळकरला ईश्वरपूर मध्ये यायचं की वाळव्यात यायचं, दिनांक वार आणि वेळ मला सांगा, मी तिथं येतो। बरोबर ना? माझ्याकडे पोरं यायची गरज नाही रे, ती तुमच्यात हिम्मत नाही डरपोकानो, पण मी तुम्ही सांगाल तिथं येतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे। शिंदे स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजू लागलेत असं संजय राऊत म्हणतायत। शिंदेंचा पक्ष मोदींची बेनामी कंपनी आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। प्रत्युत्तर देण्यासाठी यावेळेस एक वक्तव्य करण्यात आलेलं आहे। नवनाथ वन यांच्याकडून गोपीचंद पडळकर यांची मात्र पाठराखण करण्यात आलेली आहे। प्रत्युत्तर देण्यासाठी उत्तर दिलं असेल तर काहीही चूक नाहीये असं बन म्हणतायत। अपशब्द वापरले जाणार असेल तर आरेला कार्य देण्याची धमक आमच्यात आहे असंही त्यांनी म्हटलंय। तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता। जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना। बरोबर ना? पद्धतीनं गोपीचंद पडळकर यांचा एकेरी उल्लेख करून त्यांना शिवीगाळ करण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून मोर्चाच्या माध्यमातून काही नेते करत होतात आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून गोपीचंदजी पडळकर अशा पद्धतीचे प्रत्युत्तर म्हणून शब्द वापरत असतील तर त्यामध्ये काहीही चूक नाही। जर का तुम्ही आम्हाला आरे म्हणत असाल तर ती कारे म्हणण्याची धमक आमच्यामध्ये आहे। त्यामुळं तुम्ही यापुढे गोपीचंदजी पडळकर यांच्याबद्दल जर का अपशब्द वापरणार असाल तर त्या अपशब्दाचं उत्तर जशास तसं दिलं जाईल। आरेला कारे म्हणण्याची हिम्मत आमच्यामध्ये आहे।